गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सगळे? मी पल्लवी तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच पल्लवी एक नवीन सुरुवात या आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवरती काय बघणार आहोत माहिती आहे का? आज दिवसभरात मी काय काय केलं, आम्ही कुठे गेलो होतो आणि काय काय गंमत केली, हे सगळं तुमच्यासोबत मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेअर करणार आहे. तो प्लीज तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मग सुरू करूया. आज सकाळी आविषावरून आविष हा शाळेमध्ये गेला. त्यानंतर युवांशला आंघोळ वगैरे घातली. आम्हीही आंघोळ वगैरे करून मस्त असा नाश्ता बनवायला मी सुरुवात केली होती. आज नाश्त्यामध्ये मी छान असे कांदा पोहे आणि चहाचा बेत केला होता. मग नाश्ता बनवल्यानंतर मस्त असा नाश्ता डेकोरेट करून आम्ही नाश्ता करायला घेतला. छान मस्त मी असं ताट सजवून आहोंसाठी नेलं होतं. त्यांनीही आनंदात मस्त असा नाश्ता केला आणि ते ऑफिसला गेले. मग सुरुवात झाली ती माझी कामं आवरायला. घरातली कामं आवरायला घेतली. पटापट मी कामं आवरत होती. बघता बघता दुपार झाली. मग युवीलाही चक्कर मारण्यासाठी आम्ही दोघे बाहेर गेलो. बाहेर म्हणजेच आवीला शाळेतनं आणण्यासाठी चाललो होतो. चल ना मम्मा, आपण दुकानात जाऊया. आम्ही रस्ता क्रॉसच करत होतो तर येताना आम्हाला वाटेत आई आणि काकू भेटल्या. मग काय, त्यांना बघून मुलं तर खूपच खुश झाली. मग आम्ही सगळे मिळून एकत्र घरी आलो. एवढ्या उन्हातून आल्यावर काहीतरी थंड तर हवंच ना, कारण ऊन खूप होतं बाहेर. म्हणून घरी येऊन मस्त असा मी थंडगार सरबत बनवला आणि आम्ही सगळे मस्त असे रिफ्रेश झालो, कारण ऊनही खूप होतं. घरी आलो आणि बसल्या बसल्या आमच्या गप्पा चालल्या होत्या. मग म्हटलं चला, आपल्या इथे मस्त असा साड्यांचा सेल लागला आहे दुकानामध्ये, जायचं का? मग काय, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की चला जाऊनच येऊ. आम्ही सगळे पायीच निघालो. वाटेत आम्हाला मारुतीचे मंदिर लागले. तिथे छान आम्ही आणि मुलांनी दर्शन घेतले आणि मस्त अशी मंदिरावरती चित्र रेखाटलेली होती. चित्र बघून तर मला तर फारच प्रसन्न वाटलं. तिथे छान वारकऱ्यांचे फोटो होते. आता बघता आषाढी एकादशी पण येत आहे म्हणून खूपच प्रसन्न वाटत होते. पृथ्वीचेही चित्र होते. तेही बघून मुलं काहीतरी शिकत चालले होते रस्त्याने. असं करत आम्ही दुकानापर्यंत पोहोचलो. दुकानामध्ये नुसते साड्याच नाही तर खूप साऱ्या गोष्टी होत्यात. पायपुसण्या, बेडशीट, बापरे काय नको ते गोष्टी. लहान मुलांचे कपडे, मोठ्यांचे कपडे, असे नाना प्रकारच्या वस्तू तिथे होत्या. पण आमचा जीव तर साड्यांमध्येच अडकला होता. मग गेलो आम्ही साड्या बघायला. बघता खूपच छान साड्या पुढे गेलो. दुकानात पोहोचलो तर तिथे बापरे इतकी प्रचंड गर्दी होती. मुलं तर इकडे तिकडे खेळण्यात आणि दंगामस्ती करण्यातच व्यस्त झाली आणि आम्ही बायका तर काय मस्त छान साड्या बघत बसलो आणि हे घेऊ की ते घेऊ असं आमचं चालू होतं. सगळीकडे फिरलो आणि साड्या खरेदी करत होतो. आम्हाला तर आज फार मजा आली बाबा. खरेदी आणि साड्या म्हटलं का हा बायकांचा तर एकदम जिव्हाळ्याचा विषय असतो. तिथे आपल्याला विचार करून चालत नसतं, पण मन काही एका गोष्टीवर आपलं थांबत नाही. म्हणून आपण प्रत्येक गोष्ट बघितल्याशिवाय सोडत नसतो. प्रत्येक सेशनला जाऊन आम्ही साड्या बघत होतो. मुलेही इकडं तिकडं पळत होती. त्यांच्याकडेही लक्ष द्यावं लागत होतं, कारण गर्दी तर खूपच होती तिथे. पण खरंच खूप छान साड्या आम्ही बघितल्या आणि काय घेऊ यात फार कन्फ्युजन चालू होतं. पण शेवटी आम्ही निर्णय तर घेणारच होतो ना, म्हणून आम्ही छान साड्या खरेदी केल्या आणि आनंदामध्ये घरी आलो. पण इतकी खरेदी करून आणि इतकं पायी चालून आणि ऊनही इतकं होतं की आम्ही इतकं थकून गेलो होतो. घरी आल्यावर आम्ही मस्त असा गरमागरम मी सर्वांसाठी चहा बनवला. आधी मी सर्वांना चहा दिला आणि सर्वांचा थकवा असा नाहीसा करून टाकला. मग काय, लागले मग कामाला. रात्रीचं जेवण बनवायचं होतं. सगळ्यांना भूकही खूप लागली होती, म्हणून पटपट असं साधंच आपलं वरण भात बनवायला घेतला.
छान असा स्वयंपाक बनवला आणि आम्ही सर्वांनी बसून मस्त तो जेवण केलं. जेवण झाल्यानंतर मग काय, माझं किचन आवरायचं होतं. मग मी ते किचन वगैरे आवरून घेतलं, सगळा पसारा क्लीन केला आणि जेवण झाल्यानंतर आम्ही शतपावली करायला बाहेर निघालो. आता सध्या पावसाळा तर नाही आहे, छान हवा सुटलेली असते, त्यामुळे चक्कर मारायला आम्ही सर्वजण बाहेर जातोच. मस्त असं चक्कर मारायला गेलो. अशा प्रकारे आज मुलांना सोबत घेऊन मस्त आम्ही खरेदी केली आणि दिवस अगदी छान आमचा गेला. जाता जाता आम्हाला देवाचं दर्शनही झालं. तुम्हाला आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.